नमस्कार मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, महाराष्ट्रासह एकूण देशाची निवडणूक आता पार पडलेली आहे आणि लोकसभा निवडणुकीमध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा आहे, कारण की महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये जागा किती भेटणार, महायुतीला महाराष्ट्रामध्ये जागा किती भेटणार याचाच अंदाज बांधला जातो आहे। आणि आता एक्झिट पोल सुद्धा संपूर्ण न्यूज चॅनलचे समोर आलेला आहे। आणि मित्रांनो, आता महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला जागा किती भेटणार, म्हणजेच उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस गट, याचबरोबर महायुतीला म्हणजे भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे आणि अजित पवार गट, या सर्वांना जागा किती महाराष्ट्रामध्ये भेटणार याचा एक्झिट पोल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणीकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन राजकीय व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता 26 तारखेला जे काही निवडणूक पार पडलेली आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातल्या 8 जागांवरती मतदान झालेलं आहे। मित्रांनो, ह्या मराठवाडा व विदर्भातल्या 8 जागा महाविकास आघाडी आणि महायुतीसाठी खूप महत्त्वाच्या आहेत, कारण की इथे शिवसेना विरुद्ध शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशा पद्धतीची लढाई आहे आणि भारतीय जनता पार्टी विरुद्ध काँग्रेस अशा पद्धतीची या ठिकाणी लढाई आहे। मित्रांनो, जे काही 8 जागांवरती विदर्भ व मराठवाड्यामध्ये मतदान पार पडले, ज्यामध्ये भारतीय जनता पार्टी 4 जागा लढवलेली आहे, शिंदे गट 3, अजित पवार गट 1, याचबरोबर उद्धव ठाकरे गट 4, काँग्रेस 3 आणि शरद पवार गट 1 अशा पद्धतीची निवडणूक लढवण्यात आलेली आहे। ज्यामध्ये मित्रांनो, भारतीय जनता पार्टीने अकोला, वर्धा, अमरावती, नांदेड ह्या 4 जागा विदर्भ व मराठवाड्यातल्या लढवलेल्या आहेत, ज्यामध्ये अकोल्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव होताना दिसत आहे, असा एक्झिट पोल सांगतो आहे। या ठिकाणी अकोलामध्ये जे काही तिरंगी लढत आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा पराभव होताना दिसत आहे। याचबरोबर मित्रांनो, वर्ध्यामध्ये सुद्धा भाजपाची टफ फाईट होताना दिसत आहे, ज्यामध्ये अमर काळे विरुद्ध रामदास तडस या अशा पद्धतीची लढाई आहे, परंतु या ठिकाणी टफ फाईट होताना दिसत आहे। अमर काळे व रामदास तडस या दोघांमध्ये टफ फाईट होताना दिसत आहे। याचबरोबर पुढची लोकसभा मतदारसंघ म्हणजे अमरावती लोकसभा मतदारसंघ, आणि अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये नवनीत राणांचा पराभव होताना दिसत आहे। या ठिकाणी जे काही एक्झिट पोल सांगण्यात आलेला आहे त्या ठिकाणी अमरावती लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव होताना दिसत आहे। याचबरोबर पुढचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे नांदेड लोकसभा मतदारसंघ, परंतु नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी आघाडी होताना दिसत आहे, आघाडीवर येताना दिसत आहे। त्या ठिकाणी 50-50 म्हणजे 50-50चा चान्स भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेससाठी नांदेड लोकसभेमध्ये आहे। याचबरोबर मित्रांनो, आता पुढच्या जे 3 जागा आहेत, बुलढाणा, यवतमाळ आणि हिंगोली, या 3 जागा शिंदेच्या शिवसेने यांनी लढवलेल्या आहेत, ज्यामध्ये बुलढाण्यामध्ये पराभव होताना दिसत आहे, कारण की बुलढाण्यामध्ये तिरंगी लढत आहे, नरेंद्र खेडेकर विरुद्ध प्रतापराव जाधव विरुद्ध रविकांत तुपकर अशा पद्धतीची तिरंगी लढाई आहे, ज्यामध्ये बुलढाणा लोकसभेमध्ये अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांचा विजय होताना दिसत आहे, असा एक्झिट पोल सांगतो आहे आणि आमचा सर्वे सुद्धा तोच सांगतो आहे। याचबरोबर मित्रांनो, यवतमाळ व हिंगोली या दोन्ही लोकसभेमध्ये शिंदेच्या शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागू शकतो, कारण की जनतेच्या मनामध्ये आहे की उमेदवार बदलाचा फटका यवतमाळ हिंगोलीमध्ये बसू शकतो। त्यामुळे यवतमाळ व हिंगोलीमध्ये जे काही उमेदवार शिंदेच्या शिवसेने यांनी बदललेला आहे, शिंदेंनी बदललेला आहे, त्यामुळे यवतमाळमध्ये सुद्धा जी काही महाविकास आघाडीची जागा आहे ती लागू शकते आणि हिंगोलीमध्ये सुद्धा नागेश पाटील आष्टीकरांची जागा या ठिकाणी 100% लागण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे। मित्रांनो, आता परभणीमध्ये सुद्धा टफ फाईट होताना दिसत आहे, बंडू जाधव विरुद्ध महादेवजी जानकर, राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, या दोघांमध्ये टफ फाईट होताना दिसत आहे, परंतु या ठिकाणी महादेवजी जानकर हे पडण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे। याचबरोबर बंडू जाधव हे विजय होण्याची शक्यता सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे। याचबरोबर मित्रांनो, आता काँग्रेसच्या जागा बघूयात। मित्रांनो, काँग्रेस 3 सीटांवरती या ठिकाणी लढलेली आहे, ज्यामध्ये अमरावती, नांदेड आणि अकोला या ठिकाणी 3 जागा आहेत। यामध्ये अमरावती लोकसभेमध्ये काँग्रेसची जागा लागताना दिसत आहे, बलवंत वानखेडे काँग्रेसची विजय होताना दिसत आहेत। याचबरोबर नांदेडमध्ये सुद्धा काँग्रेसचा पराभव होताना दिसत आहे, म्हणजे की भारतीय जनता पार्टी विरुद्ध काँग्रेस अशा पद्धतीची नांदेडमध्ये लढाई आहे, परंतु नांदेडमध्ये काँग्रेसचा पराभव होताना दिसत आहे। त्याचबरोबर पुढचे लोकसभा मतदारसंघ म्हणजे अकोला। मित्रांनो, अकोला लोकसभेमध्ये प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे व अभय पाटील यांच्यामध्ये या दोघांमध्ये टफ फाईट होताना दिसत आहे, त्यामुळे अकोल्यामध्ये नेमकं कोणाची जागा लागणार हे मात्र सांगता येत नाही, परंतु 50-50 चान्स प्रकाश आंबेडकर व अभय पाटील यांच्यामध्ये दिसत आहेत। याचबरोबर मित्रांनो, शरद पवार गट 1 जागा लढवत आहे, ज्यामध्ये वर्धा लोकसभा आहे। वर्धा लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टी व शरद पवार गट अशा पद्धतीची लढाई आहे, त्यामध्ये अमर काळे व रामदास तडस यांच्यामध्ये दोघांमध्ये टफ फाईट होताना
आपल्याला या ठिकाणी दिसू शकते। त्याचबरोबर मित्रांनो, आता सर्वांच्या जागा बघितल्या आपण, आता फक्त उद्धव ठाकरे कोण्या जागेवरती लढत आहेत हे सुद्धा बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। उद्धव ठाकरे विदर्भ व मराठवाड्यातल्या 4 जागावरती आपली निवडणूक लढवलेली आहे, ज्यामध्ये परभणी, हिंगोली, बुलढाणा व वाशिम यवतमाळ अशा पद्धतीची, यवतमाळ वाशिम अशा पद्धतीची लढाई आहे। ज्यामध्ये मित्रांनो परभणी लोकसभेमध्ये संजय जाधव यांचा विजय होताना दिसत आहे। हिंगोलीमध्ये सुद्धा नागेश पाटील आष्टेकरांचा विजय होताना दिसत आहे। परंतु बुलढाण्यामध्ये रविकांत तुपकर व नरेंद्र खेडेकर या दोघांमध्ये टफ फाईट होताना दिसत आहे। परंतु बुलढाण्यामध्ये नरेंद्र खेडेकरांच्या ऐवजी रविकांत तुपकर अपक्ष उमेदवार विजय होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे। व यवतमाळ वाशिम मध्ये सुद्धा महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार विजय होण्याची शक्यता आहे। म्हणजे 4 पैकी 3 उमेदवार उद्धव ठाकरे यांचे विजय होण्याची शक्यता मात्र 70 ते 85% आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विदर्भ व मराठवाड्यातल्या 8 जागांचा एक्झिट पोल जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, प्रत्येक मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, तुर्तास तिथे संपतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।